छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासात तानाजी मालुसरे, बाजीप्रभू देशपांडे यांसारख्या अनेक वीरांची नावं घेतली जातात. पण एक असा योद्धा होता जो शिवरायांच्या सैन्याचा प्रमुख होता, ज्याला प्रति शिवाजी म्हणूनही ओळखलं जायचं. हे नाव होतं नेतोजी पालकर. नेतोजी पालकर हे छत्रपती शिवाजी महाराजांचे विश्वासू सरदार आणि स्वराज्याचे दुसरे सरसेनापती होते. त्यांच्या वेगवान हल्ल्यांमुळे आणि युद्धकौशल्यामुळे ते मराठा सैन्यात विशेष ओळखले जायचे. सन 1657 मध्ये मानकोजी दहातोंडे यांच्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी नेतोजी पालकरांची स्वराज्याच्या दुसऱ्या सरसेनापतीपदी नियुक्ती केली. ही जबाबदारी मिळाल्यानंतर नेतोजींनी अनेक धाडसी मोहिमा केल्या. सन 1659 मध्ये अफजलखानाचा वध झाल्यानंतर स्वराज्य वेगाने विस्तारत होतं. याच काळात नेतोजी पालकरांनी आदिलशाही सैन्यावर प्रचंड हल्ले चढवले. प्रतापगड युद्धानंतर कोकण आणि वाई परिसरातील मोहिमांमध्ये त्यांनी शत्रूची दाणादाण उडवली. वेगवान हल्ले, अचानक आक्रमण आणि गनिमी काव्याची रणनीती ही नेतोजींची खासियत होती. त्यामुळेच अनेक जण त्यांना प्रतिशिवाजी म्हणू लागले. सन 1660 मध्ये सिद्दी जोहरने पन्हाळगडाला वेढा घातला. त्यावेळी नेतोजी पालकरांनी वेढ्याबाहेरून आदिलशाही सैन्यावर सतत हल्ले केले. गनिमी काव्याने त्यांनी शत्रूचं मोठं नुकसान केलं, पण त्यांना सिद्दी जोहरचा वेढा फोडण्यात यश आलं नाही. सन 1665-1666च्या काळात नेतोजी पालकर आणि शिवाजी महाराज यांच्यात तणाव निर्माण झाल्याचे उल्लेख आढळतात. पुरंदर तहानंतर मिर्झाराजे जयसिंग यांच्या मोहिमेदरम्यान स्वराज्यावर मोठा दबाव होता. याच काळात पन्हाळगडाशी संबंधित एका मोहिमेत नेतोजी पालकर वेळेवर पोहोचू शकले नाहीत, असं काही इतिहासकार सांगतात. या अपयशामुळे शिवाजी महाराज त्यांच्यावर नाराज झाल्याचेही उल्लेख आढळतात. यानंतर नेतोजींना सरसेनापती पदावरून दूर करण्यात आलं आणि पुढे प्रतापराव गुजर यांच्याकडे ही जबाबदारी देण्यात आली. स्वराज्यासाठी अनेक वर्ष लढलेल्या नेतोजींसाठी हा मोठा मानसिक धक्का मानला जातो. याच काळात ते काही काळ आदिलशाहीकडे गेल्याचेही सांगितले जाते. दरम्यान 1666 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी आग्र्यातून थरारक सुटका केली. या घटनेमुळे औरंगजेब प्रचंड संतापला. महाराजांना मदत करणारे किंवा त्यांच्याशी निष्ठावान असलेले सरदार पुन्हा स्वराज्याकडे वळू शकतात अशी भीती मुघलांना वाटू लागली. नेतोजी पालकरांबद्दलही मुघलांच्या मनात संशय निर्माण झाला. मुघलांना वाटत होतं की नेतोजी पालकर पुन्हा स्वराज्यात परतू शकतात. म्हणूनच सन 1666 मध्ये मिर्झाराजे जयसिंग यांच्या आदेशाने त्यांना अटक करण्यात आली. त्यांना दिल्ली आणि नंतर आग्र्याला पाठवण्यात आलं. सन 1667 मध्ये औरंगजेबाने त्यांच्यावर दबाव टाकला आणि त्यांचं जबरदस्तीने धर्मांतर करण्यात आलं. त्यांचं नाव बदलून मुहम्मद कुली खान ठेवलं गेलं. त्यानंतर त्यांना अफगाणिस्तान सीमेवरील मोहिमांवर पाठवण्यात आलं, पण मनातून ते स्वराज्य आणि शिवरायांशी जोडलेले होते. जवळपास 10 वर्षे मुघलांच्या सेवेत राहिल्यानंतरही नेतोजींचं मन स्वराज्यातच होतं. सन 1676 मध्ये त्यांना शिवाजी महाराजांच्या दक्षिण मोहिमेवर नजर ठेवण्यासाठी पाठवण्यात आलं. हीच संधी साधून नेतोजी पालकर मुघल छावणीतून निसटले आणि थेट स्वराज्यात परतले. 19 जून 1676 रोजी छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांना पुन्हा हिंदू धर्मात घेतलं. रायगडावर त्यांचं शास्त्रोक्त शुद्धीकरण करण्यात आलं. इतिहासात ही घटना विशेष मानली जाते, कारण शिवरायांनी मानवतेला आणि आपल्या माणसांना धर्मापेक्षा मोठं मानलं. नेतोजी पालकर यांचा इतिहास प्रत्येक मराठी माणसाने जाणून घेणं गरजेचं आहे. तुम्हाला नेतोजी पालकरांबद्दल आधी माहिती होती का? कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच इतिहासाच्या कथा पाहण्यासाठी व्हिडिओ शेअर करा.